अमोल कुठे? अरे अप्पे अर्जा अमोल शाळेतनं आलाच नाहीये आणि त्याच्या मित्रांना फोन केला तर ते म्हणत होते की फुयाची घ्यायला येणार आहेत त्याला. अप्पे मला वाटलंच होतं, मला भीती होतीच. मी तरीच म्हणतेय की एवढी सहजासहजी ती बाई घरातून गेली कशी. मला सकाळपासून हा प्रश्न सतावतोय. अमोल आत्ता मनी मावशीच्या ताब्यात आहे. तुला 100 वेळा उडून सांगितलं होतं मी, पण ऐकल ती अप्पी कसली ना. अर्जुन अरे तूच काढलंस ना त्याला घराच्या बाहेर. अप्पे पण ती बिला मग तुला घरात पाहिजेच कशाला होती? तिने आता अमोलचा विश्वास मिळवला आणि घेऊन गेली ती. तू योग्य त्या वेळेत त्या बाईला घरातून बाहेर काढलं ना. तिला जे करायचं होतं ते तिने केलं. पण तू मला का दोष देतोय? अगं अमोलला घ्यायला फुयांची गेल्या होत्या ना. तू मनी मावशी कुठं आल्या मध्येच? याची म्हणजेच मावशी. अप्पीला पहिल्या दिवसापासून ही गोष्ट माहिती होती, तरी पण अप्पीने त्या बाईला घरात ठेवून घेतलं होतं. अप्पे अगं काय हे? हो बाप. मनी मावशी सरकारांना आणि आईंना ब्लॅकमेल करत होत्या. दर महिन्याला त्यांच्याकडनं पैसे घेत होत्या. आपल्या घरात आली ना ती बाई, ती पण आपली जमीन बळकवण्यासाठी आली होती. घटस्फोटाच्या कागदांवर मला त्यांच्याकडनं सह्या घ्यायच्या होत्या आणि जन्माची अत्तल घडवायची होती त्यांना. आपण एवढी मोठी गोष्ट आम्हाला माहित बी नाही. हो बाबा, मला सरकारांना त्यांच्या तावडीतनं सोडवायचं होतं. त्यांना या घरातनं हाकलून द्यायचं होतं आणि मग सांगायचं होतं, म्हणून मी कोणाला काही बोलले नाही. म्हणजे आपल्या घरात जे विचित्र घडत होतं ते सगळं मनी मावशी घडवून आणत होती मोना. तर मी तुला 1000 वेळा सांगितलं, जिथं आपलं डोकं चालत नाही तिथं चालवत जाऊ नको. आता बघ ही सगळं काय होऊन बसलंय. तू घरात ठेवून घेतलंस त्यामुळे मनी मावशी इथं आली, अमोलला विश्वासात घेतलं आणि आता त्याला घेऊन बाहेर पडली आहे. अर्जुन अरे मला वाटत होतं का त्यांनी असं करावं म्हणून. मला काय माहित नाही अप्पे. अमोलला जर काय झालं ना, आयुष्यात तुझ्याशी संबंध ठेवणार नाही मी. अर्जुन अर्जा अरे बस करा. अरे दोघं भांड्यात बसायची वेळ आहे काही. अरे तुम्ही माझ्या अमोलला पहिलं शोधून आणा. जोपर्यंत माझा अमोल सापडत नाही ना तोपर्यंत घरी येऊ नका. पण माझं ऐका तुम्ही. आधी जावं म्हटलं ना. अमोल साहेब. हा साहेब. चिंचुके ऐक, अमोलच्या सगळ्या मित्रांना आणि त्याच्या आई वडिलांना फोन करून पोलीस स्टेशनला बोलून गेले लगेच. अहो साहेब तुम्ही शांत व्हा, नेमकं काय झालं? मनी मावशीने अमोलला किडनॅप केलं. काय? अहो साहेब हे सगळं कसं काय झालं? हे सगळं बोलायची आता वेळ नाही. तुला सांगितलं तेवढं कर पटकन. हो. एक मिनिट, तू माझ्याकडे काय असं बघतो? हा, तुझ्याकडे बघायचं नाही, तुला काय बोलायचं नाही. तुझ्या करशील ना ते करून द्यायचं. थांब अर्जुन, आपण एकमेकांशी सरळ पण बोलू शकतो. हो, सरळ बोलू शकतो ना. त्यासाठी माणूस सरळ पाहिजे ना. तुला सरळ वागायला, समोरच्याचं ऐकायला कधी जमलंय का? का असं बोलतोयस माझ्याशी? घरी पण सगळ्यांसमोर अमोल गायब झाला, त्याचा दोष तू मला देत होतास. मग कुणाला द्यायचा दोष? द्यायचा कुणाला? त्या नागिनीसारख्या मनी मावशीला घरात ठेवून घेतलंस, तिच्यामुळे अमोल गायब झाला. आता हे सगळं तुझ्यावर यायला लागलं तर हात वर करतेस का? अर्जुन काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? बरोबर बोलतोय मी. तुझ्या मनमानी स्वभावामुळे ना आजपर्यंत लय नुकसान झालं. हो का? मी म्हणते तसं जर का केलं असतंस ना तर आज आपल्या अमोलवर ही वेळ आलीच नसती. पण नाही, तडकाफडकी निर्णय घेतला आणि त्या मनी मावशीला घराच्या बाहेर हाकललं. त्या मनी मावशीला अजून घरी ठेवायचंच होतं का? घरात ठेवण्या न ठेवण्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न संयम ठेवण्याचा होता. संयम ठेवला नाही त्या मनी मावशीला घराच्या बाहेर हाकललंस ना, म्हणून आज ही वेळ आली आपल्या अमोलवर. मी बरोबर त्या बाईवर लक्ष ठेवून होते. अबे बस. विश्वास ठेव माझ्यावर. मी बी इतकी वाईट बाई नाहीये. मला वाईट बनवलं ते तुझ्या आईनं आणि तुझ्या बापानं. तू तू खरंच लई चांगला पोरगा आहेस बघ. पण तुला माहिती नाही तुझ्या आईनं आणि तुझ्या बापानं माझ्या बरोबर काय केलंय ते.
पण नाही, आता नाही. आता मी त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावणार म्हणजे लावणार. आता तू त्यांचा पोरगा आहेस म्हणल्यावर तुला थोडी चाखायला लागत्याल, पण आता त्याला नाईलाज आहे बघ माझा. तू मला आजी बोललास, मला लय भारी वाटलं आजी बोलल्यावर. पण तुला सांगते, मी जर आज आजी असते ना तर तुझ्या बापानी तुझ्या आईला भर लग्नाच्या मांडवातनं पळून नेलं नसतं आणि माझ्या पंट्याचं लगीन तुझ्या आईशी झालं असतं. पण असं झालं नाही आणि माझा पंट्या याला झाला. मी भिकला लागले, माझा वाटुळा झालं. पण मी तुला काहीच करणार नाही. आपण दोघं लांब निघून जाऊ. आता तुझा आणि तुझ्या आई बापाचा संबंध संपला. तुझ्या आई बापानं मला माझ्या पोरापासून लांब केलं ना, आता मी त्यांना त्यांच्या पोरापासून लांब